Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि आपला प्रॅक्टिस सेट 2.1 झालेला आहे आणि आपण फायनली सुरू करतो आपला प्रॅक्टिस सेट 2.2. मात्र प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये नक्की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्याच्या कुठल्या मेथड्स दिलेला आहे तर पहिली मेथड आपण शिकणार आहोत. एकूण 3 मेथड आहे आपल्या हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते सोडवण्याचे एकूण 3 मेथड आहे. त्यातली पहिली जी मेथड आहे ती पहिली मेथड आता आपण इथे समजून घेणार आहोत. तर काय आहे ती पहिली मेथड लेट्स सी. मग आता ही पहिली मेथड समजून घेण्या अगोदर तुम्हाला काय दिलेलं आहे लास्ट इयर किंवा 7th स्टँडर्डला सुद्धा तुम्ही ह्या ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहे. ओके, हे सगळे जे तुम्हाला काय फाइंड द फॅक्टर्स ऑफ द म्हणजे पहिली जी मेथड आहे पहिलं जे आहे तुमचे क्वाड्रॅटिक इक्वेशन जे सॉल्व्ह करण्याच्या ज्या मेथड्स आहे क्वाड्रॅटिक जे इक्वेशन आहे त्या सॉल्व्ह करण्याची पहिली जी मेथड आहे त्याला फॅक्टरायझेशन मेथड म्हणतात. कुठली? फॅक्टरायझेशन मेथड किंवा स्प्लिटिंग द फॅक्टर्स, स्प्लिट मेथड सुद्धा म्हणतात त्याला. ठीक आहे. मग आता फाइंड द फॅक्टर्स ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल. काही पॉलिनॉमियल्स दिलेले आहे याचे फॅक्टर्स फाइंड करायचे आहे. आता हे फॅक्टर्स कसे फाइंड करायचे त्याच्या काही स्टेप्स आहे. मग आपण काय करत असतो पहिले हा इथली जी संख्या आहे त्याचा कोइफिशियंट आणि ही जी शेवटची संख्या आहे याची काय करतो आपण मल्टिप्लाय करत असतो. सो हा -5 आहे आणि हा +1 आहे. सो -5 इंटू +1 काय येणार आहे तुमचा -5. म्हणजे तुमचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे -5. अशा दोन संख्या शोधायच्या की ज्याचा गुणाकार किती आला पाहिजे -5 आला पाहिजे आणि त्यांची ऍडिशन किती आली पाहिजे -4. ऍडिशन किती आली पाहिजे तुमची -4. तर तुम्ही मला सांगा की 5 कोणाच्या टेबल मध्ये येतो 5 ऑब्विसली 5 1 जा 5 मध्ये येतो. पण आपल्याला काय पाहिजे आपल्याला याची ऍडिशन जी आहे ती -4 पाहिजे आहे. -4 ऍडिशन पाहिजे आहे. सो आपण काय करूया आता जे चिन्ह आहे ते 4 प्रकारे देत असतात. एक प्लस प्लस, एकदा प्लस मायनस, एकदा मायनस प्लस आणि एकदा प्लस प्लस मायनस मायनस. शेवटचं काय आहे तुमचं मायनस मायनस, प्लस मायनस, मायनस प्लस आणि मायनस मायनस असे 4 प्रकारचे चिन्ह देतात. समजा आपण पहिलं जे आहे ते याला अप्लाय केलं चिन्ह देताना. बघा या स्टेप समजून घ्या त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.2 तुम्हाला इझिली समजणार आहे. समजा 5 + 1 केलं. 5 + 1 केलं काय आलं माझं आन्सर 6. नाही मला आन्सर काय पाहिजे मला आन्सर पाहिजे -4. ठीक आहे. सो पहिली स्टेप तर माझी चुकली. त्यानंतर मी प्लस मायनस दिलं. ठीक आहे. प्लस मायनस मी 5 ला प्लस साइन दिलं आणि दुसऱ्याला काय दिलं -1 केलं. 5 मधून मायनस गेले माझे 4 उरले. माझं 4 आन्सर आलेलं आहे तरी माझं आन्सर चुकलंच आहे कारण मला -4 आन्सर पाहिजे ना. मला आन्सर काय पाहिजे -4 पाहिजे. मग आता हे पण झालं हे पण गेलेलं आहे. आता तिसरी जी मेथड आहे मायनस प्लस. आता मी पहिल्या याला मायनस देते आणि दुसऱ्या याला प्लस देते. आता बघा आता बरोबर येणार आहे. आपण काय करतो मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतो आणि चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं देत असतो. सो 5 मधून 1 गेलेत किती उरले तुमचे 4 उरले. चिन्ह मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे मायनस. सो -4 इथे आन्सर बरोबर आले आहे. आणि शेवटची स्टेप पण करून दाखवते. इथे आन्सर तर मिळून गेलेला आहे -5 -1 केलं तर -6 येतंय पण -6 आपल्याला आन्सर नकोच आहे ना. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मी 4ही तुम्हाला अप्लाय करून दाखवलेले आहे. मग आता याला चिन्ह कोणतं द्यायचं केव्हा प्रॉपर आन्सर येईल. याला जर मायनस साइन दिलं आणि याला जर प्लस साइन दिलं तर आपलं आन्सर बरोबर येतं आहे. ठीक आहे. आता मग आपल्याला काय करायचं याला व्हेरिएबल काय लागलंय तुमचं x. याला x जोडून द्यायचा. याला पण काय करायचं तुम्ही अशा पद्धतीने x जोडून द्यायचं आहे. x जोडून दिल्यानंतर आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. मग एक कसं x². मग आता काय करायचं या -4x ऐवजी काय करायचे आहे आपण फॅक्टर्स पाडायचे आहे. कुठले x² -4x ऐवजी आपण काय करायचं ही स्टेप लिहायची. तिथे ही स्टेप लिहायची आहे काय -5x + 1x -5 आली का ही स्टेप आली. त्याच्यानंतर अशा 2-2च्या जोड्या करायच्या. जोड्या रबने बनादी जोडी जोड्या बनवायच्या आहे आणि नंतरच आपल्याला आन्सर मिळणार आहे. मग या x² - 5x ह्या जोडीमध्ये कॉमन काय मिळाला तुम्हाला x. इथे 2x² म्हणजे आहे x² म्हणजे 2 वेळा x आहे आणि इथे एकदा x आहे म्हणून ह्या दोघांमधला हा x आपण इथे कॉमन काढला. मग ह्या 2x मधून एक x गेल्यानंतर इथे काय उरला तुमचा x उरलेला आहे. x थांबा जरा मोठं लिहिलं गेलं मी जरा छोटं लिहिते. ओके. इथे काय उरलं तुमचा एक x उरलेला आहे. हे मायनस साइन ॲज इट इज ठेवलं आणि काय हा x ऑलरेडी निघून घेतला x -5.
ठीक आहे. इथे काय आहे प्लस साइन ऍज इट इज, इथे काहीच कॉमन नाही म्हणून +1 जो आहे, जिथे काहीच जिसका कोई नहीं होता उसका कौन होता है, 1 होता है, भगवान होता है. सो +1 इथे. त्याच्यानंतर उरलं काय x, हा साइन मायनस साइन ऍज इट इज. ज्यावेळेस आपले हे दोन्ही ब्रॅकेट सेम येतील ना, समजायचं आपण उत्तराच्या अगदी जवळ आहे, त्यावेळेस 100% आपलं उत्तर बरोबर आहे. मग हे दोन ब्रॅकेट सेम आले, या दोन ब्रॅकेट ऐवजी आपण काय करणार, एकच ब्रॅकेट लिहिणार x - 5 आणि हे दोघं ब्रॅकेटला आपण एका ब्रॅकेटमध्ये टाकणार या दोघी संख्यांना. सो अशा पद्धतीने आपल्याला आन्सर मिळालेला आहे x - 5 आणि x + 1. दीज आर द सोल्युशन ऑफ द इक्वेशन किंवा फॅक्टर्स. मग फॅक्टर्स जर तुम्हाला परत आपण याची पुढची पण स्टेप आहे, याची पुढची स्टेप आहे x - 5 = 0 आणि x + 1 = 0. आणि मग हा जो आहे बघा, हे बघा आता कुठेही सोडून दाखवू तुम्हाला मी, इथे सोडून दाखवते, ठीक आहे, किंवा इथे वरती सोडून दाखवते. बघा ही स्टेप काय आहे, x - 5 = 0. मग आता x ची व्हॅल्यू काय येणार आहे, हा -5 इकडे जाताना +5 म्हणजे x ची व्हॅल्यू इथे 5 मिळाली आहे. म्हणजे इथे पहिला फॅक्टर काय मिळाला, x = 5. त्याच पद्धतीने x + 1 = 0, x + 1 = 0. ठीक आहे, इथे सॉल्व करते मी इथे. x + 1 = 0. मग x हा +1 होता इकडे जाताना -1, सो x = -1. दुसरा फॅक्टर काय मिळाला, दुसरा फॅक्टर मिळालेला आहे x - 1 मिळालेला आहे. सो अशा पद्धतीने पहिलं एक्झाम्पल आपण इथे सॉल्व केलेलं आहे, हे ऍक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये. ओके, सो हे सगळं समजलं असेल. हे सोडवलेले एक्झाम्पल्स पण बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारले जात असतात. ओके, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी एक्झाम्पल. ठीक आहे, नेक्स्ट ऍक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे, 2m² 5m दिलेलं आहे. असं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही दिलेलं. मग आता आपण काय करू शकतो, इथे m² आहे, इथे m आहे, मग या दोघांमध्ये m कॉमन काढला. इथे m जर कॉमन निघाला तर इथे मध्ये काय उरला, 2m उरला. किती उरला, 2m. हे बघा कसं समजून घ्या, याचे जर फॅक्टर पाडले 2 × m² म्हणजे m × m -5 × m. याची मी अगदी बेसिक तुम्हाला स्टेप सांगते आहे, बेसिक फॅक्टर पाडलेला आहे. मग इथे मी काय केलं, इथे m कॉमन आला, इथे m कॉमन आला, म्हणून या m ला काय केलं मी, या दोन्ही m ला काय केलं, दोन्ही ठिकाणी m म्हणून कॉमन काढला. ठीक आहे, मग ब्रॅकेट घेतला, ब्रॅकेटमध्ये उरला काय, हा माझा 2, अजून काय उरला माझा m, म्हणून इथे 2m लिहिला. परत काय मायनस साइन, इथं काय उरला 5, 2m - 5. आलं लक्षात, हे एकदम बेसिक स्टेप आहे. म्हणून इथे m मध्ये m कॉमन काढला, 2m, इथे 2m कॉमन निघाला, हा मायनस आणि इथे 5. सो अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपलं इथे झालेलं आहे. क्लिअर सगळ्यांना? ओके, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन. त्यानंतर आता हे एक्झाम्पल बघितला तुम्हाला काही फॉर्म्युले आठवले, a² - 25². एक फॉर्म्युला आठवतो तुम्हाला, a² - b² = a + b आणि a - b. आठवते हे सगळ्यांना? एकदा प्लस एकदा मायनसचा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. मग इथे फॉर्म्युला पण लक्षात ठेवायचं, इथे आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत, हा फॉर्म्युला. म्हणजे हे सगळ्या 7वीच्या सगळ्या फॉर्म्युलांचा पण इथे उपयोग होणार आहे. मग a², इथे स्टेप काय येणार आहे, a कोणाचा स्क्वेअर आहे, a चा स्क्वेअर आहे, -25 कशाचा स्क्वेअर आहे, 25 तुमचा 5 चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, मग पुढची स्टेप काय आहे, आपल्याला एकदा प्लस एकदा मायनस लिहायचं. सो a + 5 आणि a - 5. काय आलं तुमचं, याचे फॅक्टर्स काय आले, a + 5 आणि a - 5. सो अशा पद्धतीने ही आहे तुमची फॅक्टरायझेशन मेथड. आता आपण बघणार आहोत डायरेक्टली तुमचा प्रॅक्टिस सेट 2.2 की जो आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने हे सगळं नीटपैकी समजून घ्यायचं आहे. सो बेसिक तुम्हाला कन्सेप्ट आय थिंक इथे क्लिअर झाले असेल. लेट्स मूव्ह टू आवर प्रॅक्टिस सेट 2.2. सो स्टुडंट, हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 2.2. माय गॉड, किती एक्झाम्पल आहे, एकूण 7 एक्झाम्पल्स आहेत. 7 नाही, पुढे अजूनही एक्झाम्पल असतील. आपण अजून बघूया आपण एक्झाम्पल किती आहे. ओके, ओ हो 12 एक्झाम्पल्स आहे, एकूण 12 एक्झाम्पल्स आहे. पण 12 एक्झाम्पल्स आहेत, बिलकुल घाबरून जाऊ नका. फटाफट तुम्हाला हे एक्झाम्पल्स मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याचदा रूटचे एक्झाम्पल आतापर्यंत विचारले गेले. मग तुम्ही म्हणाल टीचर आता विचारले जाणार नाही, मी तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल सोडवणार आहे. पण जास्तीत जास्त हे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स तुम्हाला 2 मार्क्सला, नंतर 3 मार्क्सला अशा पद्धतीने विचारले गेलेले आहे. 2 किंवा 3 मार्क्सला फॅक्टरायझेशन मेथड जी आहे ती जनरली विचारली जात असते. सो आपण फटाफट काय करूया, पहिले हे 6 एक्झाम्पल ते बघूया आणि त्याच्यानंतर राहिलेले 6 एक्झाम्पल बघणार आहोत. ठीक आहे, फटाफट माझ्यासोबत तुमची नोटबुक, पेन, माझ्यासोबत नोट्स काढा क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या आणि 12 पैकी 12 मार्क 100% मिळणार, ही माझी गॅरंटी. पण तुम्हाला त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागणार आहे. तुम्हाला गुणाकार आला पाहिजे, ॲटलिस्ट 1 ते 10, 20 पर्यंतचे पाडे आले पाहिजे, जेणेकरून आपल्याला फॅक्टर काढायला जे आहे ती आपल्याला फायदा होणार आहे. खूप सिंपल आहे.
ओके, मी एक एक्झाम्पल अगदी डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे आणि जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात तसं तुमच्या कन्सेप्ट जे आहे ते अगदी डिटेलमध्ये क्लिअर होणार आहे. ओके, लेट्स सी फर्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट, दिस इज युअर प्रॅक्टिस सेट 2.2 अँड दिस इज युअर फर्स्ट एक्झाम्पल की जे खूप इम्पॉर्टंट आहे. मार्च 2020 ला 2 मार्क्ससाठी हे एक्झाम्पल आलेलं आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता कसं सॉल्व्ह करायचं बाय फॅक्टरायझेशन मेथड. आता या फॅक्टरायझेशन मेथडच्या काही स्टेप्स आहेत, काही पायऱ्या आहेत, त्या समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिले आपल्याला हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिली स्टेप काय आहे तुमची, ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय करायचं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे की नाही ते बघून घ्यायचं. स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसेल तर ते काय करायचं, ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये तुमचं लिहून घ्यायचं आहे. येस, आपण काय करणार, पहिले स्टँडर्ड फॉर्म मध्ये हे लिहून घेतलेलं आहे. ओके, लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे, पहिली स्टेप आपण फॉलो केलेली आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय करायची, आपल्याला जो शेवटचा नंबर आहे आणि जो फर्स्ट नंबर आहे त्याचे कोइफिशियंट, ओके, फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबर, फर्स्ट अँड लास्ट नंबरचे काय घ्यायचे आहेत, आपल्याला कोइफिशियंट घ्यायचे आहे. आणि कोइफिशियंटचं काय करायचं, मल्टिप्लाय करून तेवढं आपल्याला काय आलं पाहिजे, मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. आता इथे काहीच नाहीये म्हणजे 1 आहे, मग 54 into 1 म्हणजे मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे तुमचं, 54. दोन संख्या अशा शोधायच्या की ज्यांचा गुणाकार किती आला पाहिजे, 54 आला पाहिजे. किती आला पाहिजे, 54. पहिली स्टेप स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं. दुसरी स्टेप पहिल्या याच्यामध्ये डिटेलमध्ये समजावून सांगते, त्याच्यानंतर तुम्हाला इतके सोपे उदाहरण आहे, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. सो 54 काय आला पाहिजे, तुमचं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. पहिली स्टेप समजली, दुसरी स्टेप समजली. त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला असे नंबर शोधायचे की ज्याचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे तुमचं 54 आणि ज्याची ऍडिशन सबट्रॅक्शन काय जी असेल दिलेली ती -15 आली पाहिजे. किती आली पाहिजे, -15. मग तुमच्या डोक्यामध्ये फक्त -15 हा नंबर काय केला पाहिजे, सारखं -15 आला पाहिजे. मग तिसऱ्या स्टेप मध्ये काय आलं पाहिजे, ती आपली ऍडिशन आली पाहिजे. मग काय करा, सगळ्यात पहिले हे -15 थोड्या वेळ बाजूला ठेवा. मग आता 54 कोणाच्या पाड्यामध्ये येतो बघा, अशी संख्या शोधायची की जिचा गुणाकार 54 येत आहे. 54 आता जर तुम्ही बघितलं तर 54 ला 2 ने पण भाग जातोय ना. येस, 2 2 जा 4 आणि 2 7 जा म्हणजे 27 into 2. पण या दोघांचं प्लस मायनस केल्यानंतर आपल्याला किती आलं पाहिजे, -15 नाही येणार आहे. ठीक आहे, 3 ने भाग जातो, 3 ने पण जातो भाग. 54 into 3, 3 1 जा 3 आणि 8 जा, सो 18. सो 18 ने भाग जातो. परत इथे 3 9 जा 3 6 जा 18 ना, आणि परत 3 इथे 3 1 जा 3. ठीक आहे, अशा पद्धतीने हे सुद्धा फॅक्टर्स पडताय. 3 3 जा 9, 9 3 जा 27, 27 3 जा 54 येत आहे. 3 2 जा 6, 2 1 जा 2. अशा पद्धतीने म्हणजे हे पण नाही जाते. मग अजून एक सोपा नंबर आहे की 9 6 जा 9 9 54. 9 आणि 6 यांची ऍडिशन केली का 15 मिळते आहे आपल्याला. 9 आणि 6 यांची जर ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळते आहे, 15 मिळते आहे. म्हणून आपण हेच नंबर इथे घेणार आहोत. इथे अशा पद्धतीने तुम्हाला सगळे ऍटलिस्ट 20 पर्यंत यासाठी टेबल जे आहे ते तुमचे लर्न पाहिजे. ठीक आहे, मग चौथ्या स्टेपमध्ये काय करणार, चौथ्या स्टेपमध्ये समजून घ्या. चौथ्या स्टेपमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला चिन्ह द्यायचे आहे. चौथी स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. चौथ्या स्टेपमध्ये काय करायचे, आपल्याला साईन द्यायचे आहे. साईन हे सगळ्यात महत्वाचे आहे. दोन्ही संख्यांना काय करायचे, साईन द्यायचे आहे. मग 4 प्रकारचे साईन तुम्ही देऊ शकतात, प्लस प्लस, प्लस मायनस, मायनस प्लस आणि मायनस मायनस. आता 9 आणि 6 मिळालेलं आहे. मल्टिप्लाय 54 सगळ्यांचं 9 into 6 54 येते, पण आपल्याला ऍडिशन किती आली पाहिजे, -15 आली पाहिजे. समजा 9 + 6 केलं, 9 + 6 केलं किती येणार आहे, +15. +15 पाहिजे का मला, नाही. त्यानंतर याला प्लस दिलं, पहिल्याला प्लस दिलं आणि दुसऱ्याला मायनस दिलं. 9 - 6 किती आले तुमचे, 3 आले. 3 पाहिजे का नाही, मला आन्सर काय पाहिजे, माझं -15 पाहिजे आणि गुणाकार माझा आता ऑलरेडी 54 पाहिजे, +54 आला पाहिजे. मग 9 6 जा 54 इथे +54 येतो, पण 9 into -6 केलं तर इथे मल्टिप्लिकेशन चुकते तुमचं, -54 येतंय. म्हणजे हे दुसरा ऑप्शन पण गेला, हा पण ऑप्शन इथे आपला रॉंग झालेला आहे. त्यानंतर तिसरा ऑप्शन ट्राय करूया. तिसऱ्यामध्ये पहिल्याला मायनस दिलं,
पहिल्याला मायनस दिलं आणि दुसऱ्याला प्लस दिलं. मग 9 मधून 6 गेले, 3 गेले, चिन्ह मोठ्या संख्येचं -3. ऍडिशन किती येते? -3. पाहिजे किती आपल्याला? -15. आणि याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती येतं? -54. -54 नकोच आपल्याला, काय पाहिजे? +54. आता राहिलं आपल्याला, म्हणजे हे तिघही पर्याय आपले बाद झालेले आहे. आता आपल्याला शेवटचा पर्याय उरला आहे मायनस मायनस. ठीक आहे, हे चारही पर्याय आपण तिथे काय करायचं? अप्लाय करून बघायचे आहे. एकदा प्रॅक्टिस झाली ना तुम्हाला लगेच कळणार आहे. हे चारही पर्याय अप्लाय करायची गरज सुद्धा नाही. हे पहिल्या एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला समजावून सांगते. आता समजा मी याला -9 आणि याला -9 घेतलं तर काय होणार आहे बघा. -9 × -9 = -15. येस, आपला आन्सर. येस, कॉंग्रॅच्युलेशन, आपला आन्सर आपल्याला मिळालेला आहे. -15 मिळालेला आहे. आता या दोघांचं मल्टिप्लाय करा बरं. या दोघांचं मल्टिप्लाय केलं -9 × -6. मायनस मायनस बिकम प्लस होत असतं मल्टिप्लिकेशन मध्ये. 9 × 6 = 54 म्हणजे +54 आपल्याला मल्टिप्लिकेशन पण मिळतं आहे. सो एवढं सगळं केल्यानंतर आपल्याला दोघांना कोणते चिन्ह द्यावे लागणार आहे? आपल्याला ह्या दोघांनाही काय करावं लागणार आहे? मायनस साइन द्यावा लागणार आहे. आणि स्टेप समजल्या सगळ्यांना? स्टेप समजल्या का? ह्या 4 स्टेप सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायच्या आहे. चला, काय आलं? पहिली स्टेप मध्ये स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घेतलं. दुसऱ्या स्टेप मध्ये आपलं मल्टिप्लिकेशन 54 आलं पाहिजे. अशा दोन संख्या कुठल्या? 9 आणि 6. त्याच्यानंतर आपण याला चिन्ह काय दिलं? मायनस मायनस दिलं. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय करायची? याला व्हेरिएबल काय आहे? याला व्हेरिएबल काय आहे? याला व्हेरिएबल x आहे. म्हणून याला पण x जोडून द्यायचं. याला पण काय करायचं? तुम्ही x अशा पद्धतीने जोडून द्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढची स्टेप काय करायची? पुढच्या स्टेप मध्ये थर्ड स्टेप मध्ये बघा, इथे ही जी थर्ड स्टेप आहे, या थर्ड स्टेप मध्ये काय करायचंय? तुम्हाला रिप्लेस करायचं आहे, स्प्लिट करायचं, स्प्लिट करून लिहायचं आहे. थर्ड स्टेप मध्ये तुम्हाला काय करायचंय? स्प्लिट करून लिहायचं आहे. कुठली? ही जी मधली टर्म आहे -15x ला गायब करायचं. -15x ला गायब करायचं, त्याच्याऐवजी -9x -6x आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. पुढची स्टेप x². या -15x ला डायरेक्ट गायब करून टाकायचं. त्याच्याऐवजी आम्ही काय केलं? याचं स्प्लिटिंग केलं. म्हणून याला स्प्लिटिंग मेथड सुद्धा म्हणतात. -9x -6x + 54 = 0. म्हणजे याचा अर्थ हा आहे, -15 म्हणजे -9x -6x असं पण लिहू शकतो. याचं मल्टिप्लिकेशन 54 येतोय. त्याच्यानंतर काय करायच्या? जोड्या बनवायच्या. रबने बना दी जोडी. जोड्या करायच्या. जोड्या केल्यानंतर आपल्याला आपला आन्सर हे मिळणार आहे. मग जोड्या बनवल्यानंतर बघा, इथे काय करायचं? आपल्याला कॉमन काढायचं आहे. मग आता इथे x आहे, इथे पण x आहे. मग इथे x काय येईल? तुमचा एक x कॉमन निघणार आहे. मग ह्या 2x मधून एक x गेल्यानंतर उरला किती? इथे एक x उरला. इथे मायनस साइन ॲज इट इज. इथे 9 उरला, कारण हा x ऑलरेडी इथे कॉमन निघून गेलेला आहे. हे तर समजायला पाहिजे, हे तर तुम्हाला आलं पाहिजे. तर तुम्हाला सांगते बघा, हा x × x x² -9 × x. मी तुम्हाला शॉर्टकट म्हणजे अजून डिटेलमध्ये सांगते. मग इथं पण x आहे, इथं पण x आहे. मग हा x काय केला? मी एक कॉमन काढला. हा एक कॉमन काढला, बाहेर निघाला. इथे काय उरला? x. हा मायनस, हा काय झाला तुमचा? 9. आलं का? हे कसं आलं? समजलं? खूप डिटेलमध्ये सांगते आहे. एवढं डिटेल मी पुढे नाही सांगणार आहे. ओके, पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. त्यानंतर आता इथे काय करायचं? हे मायनस साइन काय केलं आपण? ॲज इट इज ठेवलेलं आहे. हे मायनस साइन आपण ॲज इट इज ठेवलेलं आहे. ओके, आता बघा ही स्टेप समजून घ्या. -6x + 54. ओके, -6x. आता 6 आणि 54 एकमेकांना भाग जातो का? येस, 6 ने आणि 54. 6 9 = 54. 6 9 = 54. मग -6x + 54 चे आपण फॅक्टर पाडू शकतो. 6 × 9. 6 9 = 54. मग इथे पण 6 कॉमन निघणार, इथे पण 6 कॉमन निघणार. ओके, सो इथे काय केलं? मी डायरेक्टली -6 कॉमन घेतला. -6 कॉमन घेतल्यानंतर x इथे लिहिला. ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साइन असेल तर ब्रॅकेट मधले चिन्ह बदलतात. हा गणिताचा नियम आहे, सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचं. मग हा ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे. मग हा प्लस होता, हा काय झाला? तुमचा मायनस झाला. आणि इथे तुमचा 9 उरला. मग x -9 आला. ठीक आहे, बरोबर लक्षात आलं तुमच्या? कशा पद्धतीने मी कॉमन काढते आहे? हा -6x आहे, या 6 ने 54 ला भाग जातोय. 6 9 = 54. मग काय केलं? मी हा -6 कॉमन काढला इथे. त्याच्यानंतर इथे x लिहिला. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन होतं म्हणून मधलं चिन्ह डायरेक्ट बदलून टाकलं, प्लसचं मायनस केलं. म्हणजेच काय आलं? इथे -6x -9. आणि हे दोघही ब्रॅकेट आपले सेम आलं की समजायचं आपण आन्सर आपलं 100% आपला आन्सर काय आला आहे? इथे
हे राईट आलेलं आहे. म्हणजे आपण अगदी अगदी राईट ट्रॅक वरती आहोत जर आपले हे दोन्ही ब्रॅकेट सेम येत असतील तर. मग आता पुढची स्टेप काय करायची, दोघांऐवजी काय करायचं, एक ब्रॅकेट लिहायचं x - 9 आणि या बिचाऱ्या दोघांना उरलेल्यांना एका ब्रॅकेटमध्ये टाकून द्यायचं. x - 6 इज इक्वल टू 0 लिहायला विसरायचं नाही. ओके ओके. आता काय करायचं, हे 0 दोघांना देऊन टाका. काय आपल्याला फॅक्टर्स लिहायचे, x - 9 इज इक्वल टू 0 or x - 6 इज इक्वल टू 0. आता बघा x ची व्हॅल्यू काय येईल. सो x इज इक्वल टू, हा -9 होता इकडे जाताना +9 झाला. सो x इज इक्वल टू 9. पहिल्याचा फॅक्टर काय मिळाला, x इज इक्वल टू 9. त्याच्यानंतर सेम इथे पण करा, x इज इक्वल टू, हा इकडे -6 होता इकडे जाताना +6 केला. सो x इज इक्वल टू 0 + 6 6. सो सोल्युशन ऑफ द इक्वेशन किंवा फॅक्टर्स काय मिळाले. सो फायनली आपल्याला आन्सर मिळालेला आहे 9 आणि 6. मग तुम्ही लिहिणार फॅक्टर्स ऑफ द गिवन इक्वेशन किंवा सोल्युशन ऑफ द इक्वेशन लिहिलं तरी चालेल, पण आपला शब्द काय आहे, रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, दिलेलं क्वाड्रॅटिक जे इक्वेशन आहे त्याचे रूट्स आपल्याला मिळालेलं आहे. काय आहे, दॅट इज x इज इक्वल टू 9 अँड x इज इक्वल टू 6. हे दोन रूट्स आपल्याला इथे मिळालेले आहे आणि अशा पद्धतीने फर्स्ट एक्झाम्पल अगदी डिटेलमध्ये समजावून सांगितलं आहे. फक्त काय करायचं, तुम्ही ह्या ज्या 4 स्टेप आहे त्या 4 स्टेप लक्षात ठेवायचं. पहिलं स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं, त्याच्यानंतर पहिला आणि लास्ट नंबरचं कोइफिशियंट त्यांचा गुणाकार करायचा, तेवढा गुणाकार आला पाहिजे. त्याच्यानंतर काय करायचं, मधली जी स्टेप आहे मधली स्टेप गायब करायची आहे, त्याच्याऐवजी ही स्प्लिटिंग केलेली स्टेप आपण लिहिणार आहोत. लिहिल्यानंतर काय करायचं, कॉमन काढायचे. मग हे दोन ब्रॅकेट जर तुमचे सेम आलं की समजायचं आपण आन्सराच्या एकदम जवळ आपलं आन्सर जे आहे ते राईट येत आहे. मग त्या दोन्ही ब्रॅकेट ऐवजी एक ब्रॅकेट आणि उरलेल्या एका ब्रॅकेटमध्ये ठेवायचं. परत याला पण 0 याला पण 0 दाखवायचं आणि मग बरोबर उत्तर येताना काय लक्षात ठेवायचं, जिथे तुमचं -9 - 6 आहे ना, फायनल रूट येत असताना लक्षात ठेवा 100% ही ट्रिक आहे तुमची की तुमचं उत्तर काय येणार आहे, +9 आणि हा -9 इकडे +6 येणार आहे. हे 100% लक्षात ठेवा, ही एक ट्रिक आहे. आणि चिन्ह मात्र ते 4 चिन्हांचा जो क्रम आहे त्या 4 चिन्हांच्या क्रमाने हे चिन्ह तुम्ही देण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो अशा पद्धतीने अगदी डिटेलमध्ये पहिलं एक्झाम्पल मी सांगितलं आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. मला सांगते हा प्रॅक्टिस सेट इतका महत्त्वाचा आहे की बोर्डाच्या पेपरला बऱ्याचदा ह्या प्रॅक्टिस सेट मधून एक्झाम्पल आलेले आहे. आता तुमचं सेकंड एक्झाम्पलच बघा, नोव्हेंबर 2020 ला पण आलेलं आहे, मार्च 2022 ला पण 2 मार्क्ससाठी हे एक्झाम्पल विचारलं गेलेलं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल काय करणार आहे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये ऑलरेडी हे एक्झाम्पल आहे त्याच्यामुळे आपण ते ॲज इट इज लिहून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, हा आणि हा याचा काहीच नाही, कोइफिशियंट म्हणजे काय असतो 1 × -20. 1 × -20 म्हणजे मल्टिप्लिकेशन तुमचं किती आलं पाहिजे, -20 आलं पाहिजे आणि ऍडिशन किती आली पाहिजे, +1. इथे काहीच नसतो म्हणजे काय असतं तुमचा +1. +1 असतो म्हणजे तुमची अशा दोन संख्या की ज्याचा गुणाकार किती आला पाहिजे 20 आणि त्यांची ऍडिशन 1 आली पाहिजे. सो 20 कोणाच्या टेबलमध्ये आहे, 4 × 5 = 20. 10 × 2 = 20. 10तून 2 गेल्यानंतर 8 येईल. ठीक आहे, ते पण चालणार नाहीये. 4 × 5 = 20. सो 4 × 5 = 20 हे चालणार आहे. 4 × 5 = 20. आता चिन्ह कुठले द्यायचं, सगळ्यात महत्वाचं हे झाल्यानंतर आपल्याला चिन्हांकडे यायचं आहे. मग आपल्याला काय पाहिजे, +1 पाहिजे आहे. +1 समजा मी याला +4 दिलं आणि याला पहिलं चिन्ह काय दिलं, याला प्लस दिलं आणि याला मायनस दिलं, तर काय येईल माझं इथे -1. मला -1 पाहिजे का, नाहीये. नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये समजा मी याला -4 दिलं आणि याला +5 दिलं. येस, मग 5 मधून 4 गेले, 1 उरले आणि चिन्ह आपण मोठ्या संख्येचं +1 येणार आहे. दोघांना मायनस दिले, सगळे चिन्ह वापरून दाखवते. -4 -5 दिले तर -9 येणार आहे, हे तर चुकीचंच आहे. आणि दोघांना जर प्लस दिले 4 + 5 = 9, हे तर नकोच आहे आपल्याला. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे, हे चिन्ह आपल्याला इथे बरोबर द्यावी लागणार आहे. काय, इथे याला आपल्याला मायनस साईन द्यावा लागेल आणि याला तुम्हाला प्लस साईन द्यावा लागणार आहे. कळलं? अशा पद्धतीने हे चिन्ह व्यवस्थित, ज्याला चिन्ह व्यवस्थित देता आले की त्याला सगळं जमलं. ज्याचे चिन्ह चुकलं त्याचा सगळा गोंधळ झाला. त्याच्यामुळे खूप सोपे पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारे हे एक्झाम्पल आहे. मग आपण चिन्ह ठरवून दिले. चिन्ह ठरवून दिल्यानंतर याला व्हेरिएबल काय लागले आहे, x. याला पण x जोडून दिला, याला पण काय केला, x. निम्म काम इथंच संपलेलं आहे. मल्टिप्लिकेशन किती आलं, -20. हे बघा इथे 1
इंटू -20, मल्टिप्लिकेशन किती आला पाहिजे -20, दोघांचे कोइफिशियंट, याचा 1 कोइफिशियंट आहे, याचा -20, तेवढा गुणाकार आला पाहिजे आणि बेरीज तुमची मधल्या एवढ्या आली पाहिजे. ठीक आहे, मग त्यांना मी साईन पण दिले, त्याला व्हेरिएबल पण जोडून दिलेला आहे, व्हेरिएबल जोडला. आता पुढची स्टेप याला गायब करायचं 1x ला, त्याच्याऐवजी काय करायचं, ही स्टेप लिहायची. ठीक आहे, x² -4x प्लस 5x, ह्याला गायब केलं, हे लिहिलं, -20 ॲज इट इज लिहिलं, इज इक्वल टू 0. फिर जोडिया बनाने की, जोडिया बनवायच्या नंतर आता इथे कॉमन, आता हे मी प्रत्येक वेळेस तुम्हाला डबल डिटेलमध्ये नाही सांगणार. इथे x आहे, x कॉमन निघाला, इथे x उरला, हा मायनस साईन ॲज इट इज इक्वल टू 4, इज इक्वल टू 4. इथे प्लस 5 कॉमन काढला, 5 का बरं कॉमन काढला, कारण 5 हा 20च्या टेबलमध्ये आहे, 5 4 जा 20, सो इथे x आला, हा मायनस साईन माझा ॲज इट इज, 5 1 जा 5, 5 4 जा 20, 5 1 जा 5, 5 4 जा 20. कसं काय आलं समजावून सांगते परत एकदा बघा. 5x -20, 5 इंटू x -4 5 जा 20, 4 5 जा 20, 5 5 काय आले तुमचं इथे कॉमन, सो 5 काय केला मी इथे कॉमन काढला, इथे x, इथे -4, x -4 आला की नाही. अशा पद्धतीने हे प्रत्येक वेळेस मी तुम्हाला समजावून सांगणार नाही. आता तुम्हाला ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असल्यामधलं ब्रॅकेट चिन्ह बदलायचं वगैरे हे सगळं आता तुम्हाला स्वतःहून जमलं पाहिजे. आता तुम्ही 7वीला नाही, तुम्ही 10वीला आहात, कारण हे 7th स्टँडर्डला होतं सगळं तुम्हाला. ठीक आहे, आता आपलं हे ब्रॅकेट बरोबर आलेले आहे. ब्रॅकेट बरोबर आले की समजायचं आपला आन्सर इथे काय आहे, राईट आहे. मग ह्या दोन ब्रॅकेटला इथे आपण x -4 एका ब्रॅकेटमध्ये टाकलं आणि उरलेले जे आहे x + 5 ला एका ब्रॅकेटमध्ये टाकलेलं आहे, इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर परत पुढची स्टेप, x -4 इज इक्वल टू 0 और x + 5 इज इक्वल टू 0. ठीक आहे, मग काय येईल तुमचं, सो x इज इक्वल टू, हा -4 आहे, इकडे जाताना काय होईल तुमचा +4, सो x इज इक्वल टू काय आलं तुमचं, पहिलं रूट ऑफ द इक्वेशन 4 आलेलं आहे. त्याच्यानंतर हे पण तसंच करा. ओके, हा +4 इकडे जाताना -4, +5 इकडे जाताना -5, सो इथे किती आलं तुमचं -5 आलेलं आहे, -5 आलेलं आहे. सो रूट्स ऑफ दी गिवन इक्वेशन, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेले आहे. काय मिळाले, x इज इक्वल टू काय मिळालं 4 आणि x इज इक्वल टू -5, हे दोघं मिळालेलं आहे. आता आपला आन्सर बरोबर आहे की नाही, टॅली कसं करायला लावलं, हा -4 होता, उत्तर येताना आपलं +4 येणार, हा +5 उत्तर येताना -5 येणार आहे. सो अशा पद्धतीने सेकंड एक्झाम्पल की जे खूप इम्पॉर्टंट होतं, बऱ्याचदा रिपीट पण झालेलं आहे, हे पण आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आपण स्टेप बाय स्टेप जातो आहोत. पहिले काय करणार आपण, पहिलं स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिणार, नंतर पहिल्याचा कोइफिशियंट आणि शेवटचा जो कोइफिशियंट आहे याचं मल्टिप्लाय किती आलं पाहिजे -20, ते लिहून घेतलं. त्याच्यानंतर मधली स्टेप स्प्लिट करायची, एवढा तुमचं काय आलं पाहिजे, ऍडिशन आली पाहिजे. मग चिन्ह व्यवस्थित लिहून घेतले, इथे चिन्ह व्यवस्थित देऊन घेतले, दोन्ही संख्यांना अशा पद्धतीने चिन्ह लिहून दिले. हा गायब केला, हे लिहिलं, 2 2च्या जोड्या केल्या, कॉमन काढला, x -4. समजा इथली तुमची हे चुकलं की समजायचं तुमचं पूर्ण उदाहरण चुकलेलं आहे. या 2 जोड्या तुमच्या सारख्याच आल्या पाहिजे. इथे चूक झाली की तुमचं पूर्ण उत्तर इथे चुकणार आहे. आपल्या 2 पेअर या सारख्याच आल्या पाहिजे आणि मग 2 सेम आल्यानंतर एका याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये टाकायचं, ह्या दोघांना एका ब्रॅकेटमध्ये आणि स्प्लिट करून लगेच आन्सर हे मिळणार आहे. ठीक आहे, सो सेकंड एक्झाम्पल पण झालेलं आहे. लेट्स मूव्ह टू द थर्ड एक्झाम्पल. दिस इज युअर नेक्स्ट एक्झाम्पल. हे पण 2 मार्क्ससाठी आहे, हे पण 2 मार्क्ससाठी. काही ह्या प्रॅक्टिस सेटमधलं एक्झाम्पल 2 मार्क्ससाठी आहे आणि हे जे पुढचे एक्झाम्पल्स ते काही 3 मार्क्ससाठी आहे. सो आता पहिली स्टेप स्टँडर्ड फॉर्ममध्ये ऑलरेडी आहे, तरी पण आपण काय करूया, पहिले हे एक्झाम्पल ॲज इट इज लिहून घेऊया. ठीक आहे, पहिली स्टेप झाली आहे. दुसरी स्टेप, याचा कोइफिशियंट आणि याच्या कोइफिशियंट यांची मल्टिप्लाय करायची. किती आली, 13 2 जा किती झाले 26. मग 26 काय आलं पाहिजे तुमचं मल्टिप्लिकेशन. पहिली स्टेप समजली, याचं कोइफिशियंटची मल्टिप्लिकेशन केली, किती आली 26 आमचा गुणाकार आला पाहिजे आणि ॲडिशन किती आली पाहिजे 27. किती सिंपल आहे, 26 1 जा 26, या दोघांची ॲडिशन केली, 26 + 1 केली की 27. सिंपल आहे. मल्टिप्लिकेशन 26 आलं पाहिजे, 26 इंटू बघा 26 इंटू 1 केलं की मल्टिप्लिकेशन 26 पण मिळतं आणि ॲडिशन केली दोघांची तर 27 पण मिळते. म्हणजे आपल्या दोन्ही कंडिशन इथे अप्लाय होत आहे. ठीक आहे, व्हेरिएबल काय आहे y, मग याला y लावून दिला आपण. ठीक आहे,
मग आता पहिली स्टेप झालेली आहे, दुसरी स्टेप पण आपल्याला मिळाली आहे 2y². तिसरी स्टेपमध्ये आपण काय करणार, याला गायब करणार, त्याच्याऐवजी काय करणार, ह्या स्टेप लिहिणार +26 + y. ओके, +26y + 1y. 1y च्या ऐवजी फक्त y लिहूया, y + 13 ॲज इट इज = 0. फिर जोडिया बनाने की जोडिया. ओके ओके. आता या लक्षात ठेवा, ज्यावेळेस असे 2 नंबर येतील पेपरला, तर इथून पुढे कन्फ्युजन व्हायला सुरुवात होईल, इथून पुढे तुमची गडबड व्हायला सुरुवात होईल. कन्फ्यूज व्हायचं नाही. इथल्या संख्येने नेहमी इथल्या संख्येला शक्यतो भाग जातोच. ठीक आहे. सो या 2 ने 26 ला भाग जातोय, कारण ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 to 468 असतो त्याला 2 ने भाग जातो. म्हणून इथे आपण काय केलं, 2y हा डायरेक्टली कॉमन काढला, कारण इथे पण y आहे, इथे पण y आहे. समजलं तुम्हाला? ह्या 2 ने याला भाग जाणार आहे म्हणून 2y कॉमन काढलेला आहे. इथे पण y आहे, इथे पण y आहे. मग इथे काय होतं, 2y² होता. 2y² म्हणजे 2 × y × y. मग याच्यामधला काय केला आणि प्लस 26 चे फॅक्टर्स कसे येईल, 2 × 13, 13 × 2 = 26 × y. मग इथे आपण काय केलं, 2 पण कॉमन काढला, इथे काय केलं आपण, y पण कॉमन काढला. म्हणजे 2y आपला इथे कॉमन निघालेला आहे. इथे उरला तुमचा y + 13. इथे काय उरला तुमचा, इथे y उरलेला आहे प्लस 2 ने 26 ला ऑलरेडी भाग दिला आहे, सो इथे 13 उरलेले आहे. त्याच्यानंतर प्लस, आता इथे तर काहीच कॉमन निघत नाही, जिसका कोई नहीं होता कॉमन उसका कौन होता है, 1 होता है, भगवान. ठीक आहे, सो 1. मग इथे काय येईल तुमचं, y + 13. y + 13 = 0. फायनली काय आलेलं आहे, आपले दोनही ब्रॅकेट बघा, जरा व्यवस्थित बघा, दोघही ब्रॅकेट काय आले आपले इथे सेम आलेले आहे, y + 13 y + 13. येस, आन्सर आपलं काय आहे, बरोबर आलेलं आहे. सो याला आपण एका ब्रॅकेटमध्ये लिहूया y + 13 आणि याला ह्या उरलेल्यांना एका ब्रॅकेटमध्ये, ह्या 2y + 1 ला एका ब्रॅकेटमध्ये टाकूया, 2y + 1 = 0. सो आलं आन्सर आपलं. आता दोघांना काय करायचं, =0 दाखवायचं, =0 or 2y + 1 = 0. ठीक आहे. सो y = what, हा +13 इकडे जाताना -13, सो y = -13. पहिलं काय जे रूट आहे ते काय आलं, y = -13 आलेलं आहे, y = -13. आता हे कसं करायचं, काय टेन्शन घेऊ नका. सो इथे काय करणार आहे, 2y = हा +1 होता, इकडे जाताना काय केला, -1. सो 2y = -1. देअरफॉर y = -1. हा इकडे 2 मल्टिप्लायला होतं, इकडे जाताना डिवाइडला. सो y = -1/2. y = -1/2. सो आपल्या अशा पद्धतीने रूट्स ऑफ दी गिवन इक्वेशन दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत ते काय मिळाले, y = -13 आणि y = -1/2. हे दोन मिळालेले आहे बघा. लक्षात घ्या. या आपण इथे जे आन्सर आता इथे नाही होणार बरं का, तुम्हाला जी ट्रिक सांगितली होती ती इथे अप्लाय होणार नाही, कारण का इथे 2 संख्या आलेल्या आहे, इथे आणि इथे संख्या असेल तर त्यावेळेस ती ट्रिक अप्लाय होणार नाही. याच्या निम्मे आले आणि याच्या काय आले, हे निम्मे आले आणि मायनस आलेलं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने थर्ड एक्झाम्पल पण झालेलं आहे, 2 मार्क्सचं. सिंपल होतं, या दोघांचा मल्टिप्लाय 26 आला पाहिजे, ॲडिशन तुमची 27 आली पाहिजे. मग काय केलं आपण, फॅक्टर 26 × 1 = 26 आणि 26 + 1 केलं की 27. मग हे गायब केलं, त्याच्याऐवजी हे लिहिलं. हे लिहिल्यानंतर आपण 2-2च्या पेअर्स केल्यानंतर हे कॉमन काढलं, हे दोघं सेम आले, हे दोघं सेम आलं की आन्सर बरोबर येतंय. आणि मग हे स्प्लिटिंग तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे.